राम राम मित्रांनो किडागिरी म्हणलं की कोणत्या ना कोणत्या तरी व्यक्तीच्या जीवनात ही किडागिरी असतेच. आणि आज असे नागेश भाऊ युट्यूबर स्टार, त्यानंतर काळीज 1 काळीज 2 अशा प्रकारचे यांनी फिल्म सुद्धा शूट केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झाल्या होत्या. इंस्टा स्टार सुद्धा नागेश भाऊ आहेत. आणि आज अशाच नागेश भाऊ यांच्या जीवनचरित्रावर जे काही जे घडलेलं आहे त्यांची आपण माहिती घेण्याकरता आलेलो. त्यांचा मनमिळावू स्वभाव कसा आहे हे सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर चला भेटूया नागेश भाऊ यांना. ते आपण वाशिम या ठिकाणी आहोत आणि बस स्टँडचं हे मेन ठिकाण आहे. आणि या ठिकाणी आपल्या नागेश भाऊ यांनी हॉटेल सुद्धा सॉल्व्ह केलेले आहे. परंतु यापूर्वी यांच्या काळीज 1 असेल, काळीज 2 असेल, अशा प्रकारचे फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट सुद्धा झाले होते आणि इंस्टा स्टार सुद्धा मोठे आहेत. परंतु कशा प्रकारे यांचं जीवन सुरू झालं, कशा प्रकारचा प्रवास सुरू झाला या संदर्भात आपण नागेश भाऊ यांच्या माध्यमातून आपण माहिती घेणार. तर नागेश भाऊ काय सांगशाल आपण? नमस्कार मित्रांनो, आणि तुमचे पण आभार. धन्यवाद. पहिल्यांदा तर तुमचे आभार मानतो की क्रीडागिरी यूट्यूब चॅनल आहे सरांचं, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, त्याच्यावर हा माझा व्हिडिओ पूर्ण पहा. म्हणजेच काय होईल की सर अशा आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिक लोकांकडे जाऊन अजून त्यांना उत्तेजित कसं करता येईल, नेक्स्ट व्हिडिओ सर लवकरच काढतील दुसऱ्या एखाद्या कलाकारासोबत, नाही का? बरोबर. तिला याच्यात आपण युट्यूबचे जे स्टार झाले तर त्याचा सुरुवातीचा प्रवास कसा होता? याच्यातनी मी आधी टिकटॉक व्हिडिओ काढायचो. बरं. टिकटॉक व्हिडिओ काढताना बऱ्याचदा त्रास एवढा झाला का नाही की एकदम माणूस व्हायरल होत नाही, बरोबर, फेमस होत नाही. म्हणजे व्हिडिओ काढता असं कंटाळा येऊन जायचा. कधी कधी ते पूर्ण मोबाईल ऑफ करून टाकायचो, कधी रिसेट मारून टाकायचो की नको बाबा याच्यातनी आपले कामाचा टाइमपास होते, हे काही कामा नाही आपल्या. पण ते कला असते ना कुठेतरी, माणसाला दबू देत नाही म्हणतो किडागिरी. बरोबर. ती किडागिरी कुठेतरी अंगात आली. आणि मग आई असा स्वयंपाक करत होती, मातीचं घर होतं मग आई मातीची चूल गिल्लगी अशी त्याच्यावर ते पोळ्या करत होती. मी आलो, जाळी गिडी वाढलेली होती आणि वैतागून गेलो त्या व्हिडिओसाठी. जाऊ दे म्हणलं बंदच करायचं. चला म्हणलं आता आई स्वयंपाक करायला लागली, एक शेवटचा व्हिडिओ टाकायचा म्हणलं. मी ते गोबीचा गड्डा कापा लागलो असा, पानगोबीचा. आणि गाणं होतं चेहरे पे मुस्कान सजी है सच्ची असं कोई नाही असता, अक्षय कुमारचं गाणं होतं. सर तुम्हाला सांगतो ते गाणं 10 मिनिटात 80,000 फॉलोअर झाले टिकटॉकवर, झालो व्हायरल. मग नातेवाईक ते लोक जरा हसायला लागले, इकडं तिकडं मजा उडवा लागले होते. कोणी टिकटॉक म्हणून आवाज द्यायचं, लग्नात विवाह अडताना असं, अरे इकडे ते अपमान सहन करत 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 पुन्हा 15 दिवसांनी व्हिडिओ टाकला. धरणावर पायप गिप घेऊन असं पडलो मी वायरात, पाय अडकून, आणि व्हिडिओ पडला. आणि जे राहायचे ते सत्य राहायचे. तर त्याच्यानंतर पुन्हा 1 लाख फॉलोअर झाले. आणि असं करता करता टिकटॉकवर मी मला वाटतं 10 लाख फॉलोअर्स पर्यंत गेलो होतो. मला टीव्हीतनी काम पण लागलं 28 मध्ये, ते नाही का उल्हास काम, ते चिकन लेग पीस वाले, त्याने मला 28 मध्ये काम पण लावलं मुंबईला. पण वेळ आपली खराब होती. तिकून लॉकडाऊन लागलं, कोरोना व्हायरस भरपूर प्रमाणात सुरू झाला. लोक तिकून पैदल लागले ना, आपण मुंबईत जायचं कसं. मग लय मूड खराब झाला समजा की बाबा एवढं चांगलं काम लागलं. आणि ऍड होत्या शेतकऱ्यासाठी, ऍड होत्या पूर्ण, खत कोणतं वापरायचं, गायले दुधाच्या गायचा चारा कोणता वापरायचा, ह्या ऍड होत्या. म्हणून मी घेतल्या होत्या त्या. त्याच्यानंतर मग काही दिवसानं टिकटॉकच बंद झाला, 10-15 दिवसानं. मग तर एवढी मनस्थिती बिघडली का नाही, सगळी मेहनत पाण्यात गेली. पण लोक हसू लागले मला की बाबा आता बरं झालं, याची ओळख डबल. जवळचेच बरं का, आता बाकीच्या काय घेणं, बाकीचे तर मी जर बाहेर निघलो ना असं, मी मुंबईत जरी जातो म्हणलं तरी मला नाही वाटत की मला पैसे जाऊ देतील म्हणून. कोणी बी हात देईल, नागेश भाऊ बसा चला गाडीत नाही आपल्या. कारण एकदा असा अनुभव आला होता. माझी बायको तुमचं पाहिलं होतं ते. एकदा हे बेलुरा गाव आहे का नाही, हिंगोली रोडवर ते फाटा, तिथे मी अडकलो. तुफान पाऊस चालू होता आणि मी व्हिडिओ टाकला की यार आम्ही अडकलो इथं. आणि खरंच हिंगोलीहून 2-3 4 व्हीलर आल्या. एक त्याने छोटा हत्ती आणला, मित्र आहे ना आमच्या, पण फॅन फॉलिंग होती ती. त्याने एका गाडीतनी छोट्या हत्तीने आपली गाडी टाकली 4 व्हीलर मध्ये, आम्हाला आमच्या सासवडीत घेऊन. म्हणजे एवढे जीव लावणारी मित्रमंडळी भेटली. मग विचार करायचो की बाबा जाऊ द्या ना, 2-4 लोक हसले तर काय फरक पडते. मानसिकता आहे त्या लोकांची.
आणि त्याच्यानंतर शेतीत मीच राहायचो ना मी, आपलं वांग्याचे शेती करायचो भरपूर. आणि साधा बोळा स्वभाव आहे तुमचा असं. हो. बरोबर. आणि मग काय इंस्टाग्राम चालू केलं बुवा, लय मेहनतीनं. ते मित्र म्हणत बुवा कर चालू, त्याच्यामुळे केलं, नाही करायचंच नव्हतं चालू. म्हणलं जाऊ द्या तिकडे, मला तिथून निघत नव्हतं मी त्याच्यातून. इंस्टाग्रामवर काय फॉलोअर्स होत नव्हते. आणि मग असे 2-3 शेतीचे व्हिडिओ पायपाचे वगैरे काही व्हायरल झाले आणि त्याच्यातून आता जवळपास 1.5 लाख फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर. तेव्हा जिल्ह्यातली सगळ्यात मोठी आयडिया आपलीच आहे. आणि मग मी माझ्याकडे 150 कविता आहेत सध्या, गाणे तयार केलेले, काहीतरी शॉर्ट फिल्म होता बऱ्याचदा. आणि इच्छा होती की 2013 स्वप्न होतं सर, एखादी शॉर्ट फिल्म बनवायची, एखादी फिल्म बनवायची. ते 2023 पूर्ण झालं. एकंदरीत 2013ला जो प्रवास सुरू झाला तो 2023ला पूर्ण झाला सर. आणि त्या दिवशी तर मी जाधव कॉलेजला होतो, पहिलंच वर्ष होतं, फर्स्ट इयर मध्ये होतो. सरांनी सगळ्याला वर घेतलं टेरिसवर, चला आता नवीन वर्ष गुढीपाडव्याचं, आपापल्या इच्छा सांगा कोणाला काय बनायचं. कोणी पायलट, कोणी इंजिनियर म्हणे, कोणी डॉक्टर म्हणे, कोणी मास्टर म्हणे, सगळ्यांना आपापलं सांगितलं. मी सांगितलं बा मला डायरेक्टर व्हायचं. सगळ्या पोरं डिग्री मुळे हसायले की डायरेक्टर म्हणजे लय झालं नाही चित्रवाणी काम. मग पण ते झालं बरं, स्वप्न पूर्ण. आणि भरपूर काही फिल्म. आणि या फिल्म मध्ये तुम्हाला सांगतो स्टोरी स्वतः केली. आणि या सगळ्यात मोठं सहकार्य जर म्हणलं तर माझ्या बायकोचं, माझ्या पाठीमागे. कारण जर आपण एखाद्या परस्त्री सोबत काम करतो शूटिंग मध्ये, आपण मुंबई पुणे सारख्या ठिकाणी पाहतो, त्या तसं काही वाटत नाही समजा ते लोकांना, बरोबर. पण खेड्याकडे लोक जे आहेत वेगळी मानसिकता, निगेटिव्ह विचार करतात, आहे का नाही. त्याच्यातून तिला पण भडकावण्याचा बऱ्याच बायांनी प्रयत्न केला. किंवा तुमचा नवरा दुसऱ्या बायासोबत असं नाचतोय, काम करते, हे ते करते, तुला चांगलं वाटते का. कलेक्टर मॅडम यांच्यासोबतचे ते फोटो पाहिले, एकंदरीत काय वाटलं सर की कशा प्रकारे आपल्याला गरीब घरातून आलेला आपण, आणि आज रोजी आपल्याला प्रचार असेल किंवा मार्गदर्शन असेल हे आपल्या माध्यमातून होत आहे. ते असं झालं, एक तर आपली जागा आहे अतिक्रमणात नाही, हॉटेल, बरोबर. मला फोन आला की बुवा तुम्हाला कलेक्टर ऑफिसला बोलवलं. तर मग अंगाचं पाणी झालं. म्हणलं बुवा आपले काढायचं का काय. एक तर समोर इलेक्शन हॉल आहे, घाबरलो मी, तरी पण मग गेलो मी. तिथे गेल्यानंतर लगे आतनी एंट्री झाली ऑफिस मध्ये. लगे मॅडम खूप चांगले आहेत. मॅडम नमस्कार सर, नमस्कार. सगळं बोलणं चालणं झालं. मग मॅडम म्हणत आपल्याला जे मतदान आहे एक जनजागृती करायची. की काही लोक काय करतात, निगेटिव्ह विचार करून मतदान करत नाहीत, हे सरकार कामा नाही, ते सरकार कामा नाही, मतदान करत नाहीत. बरोबर. मला काय म्हणायचं, आपण भारताचं नागरिकत्व नाही व्हायचं. जर आपण कोणालाच मतदान नाही केलं तर आपण आपला जन्म काय कामात. समजा आपण एक भारताचा नागरिक होऊ ना, आपण आपला हक्क नाही पोहायचा. मग ते तुम्हाला जे योग्य माणूस वाटते त्याला करायचं आपलं. या माध्यमातून आम्ही जनजागृती केली, व्हिडिओ टाकले. पण मॅडम सोबत बोलून एवढं चांगलं वाटलं का नाही. मी एकदम साधारण घरातला 3-4 एकर जमीन आपल्याकडे समजा, पण मला वाटलंच नाही. बरं, माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा कलेक्टर ऑफिस मध्ये गेलो, ते बी कलेक्टर साहेबाच्या समोर बसलो, बोललो, आम्ही रील्स बनवल्या. एवढं चांगलं वाटलं का. बरं, मी इकडे बाहेर किती बोलतो, तिथं काय मला बोलणं सुचेच ना. नेमकं वाटते एवढ्या मोठ्या माणसासमोर आपण बोलावं काय बोलायचं, शब्दच फुटत नव्हते. आणि ते तुम्ही व्हिडिओ पहा, माझ्या इंस्टाग्रामवर आहे ते व्हिडिओ, त्याच्यात पण जे मी दैनंदिन जीवनात बोलतो का नाही तशी भाषा नाही मी. त्याच्यात माझं कुठेतरी धकधक करत आहे की बुवा, किती वाटत होती की बुवा आपण एवढ्या मोठ्या माणसासमोर बोलता येत नव्हतं ना. बऱ्याच वेळेस प्रसंग येत होतो. आणि एकंदरीत सर आता तुमच्या जीवनातला काही एखादा असा किस्सा असेल की त्यातून काही कॉमेडी घडली असेल, किंवा एखादा मित्राचा काही किस्सा असेल, काय सांगताल. कॉमेडी आमची नेहमीच घडते, नवरा बायको जास्त करून. ते आम्ही काय करतो, कधी कधी आधी बोलण्यात आल्यातून कॉमेडी होते. अरे मग नाही गड्या, हे बरोबर आहे, मग आता आपल्याला रील्स बनायचं जमते याच्यावर. एकदा आम्ही असं हॉटेलचं सामान भरू लागलो, आणि ते सामान भरता आम्ही म्हणलं झालं का सगळं सामान. म्हणे हो. म्हणलं मग धर तोंडात यायचं दाबून. तिनं मा हातून धरला होता. म्हणलं माझं नाही याचं धर, म्हणलं बांध तू, म्हणलं मी तोंड. असं झालं होतं, रिअल मध्ये झालं ते. मग आम्ही त्याच्यानंतर ती रील्स बनवली. तर अशा प्रकारे नागेश भाऊ हे खूप कष्टाने आणि मेहनतीने आज समोर आलेले आहेत. नागेश भाऊजी यांची हॉटेल सुद्धा आपल्या बस स्टँड जवळच आहे, आणि ते इन्स्टावरचा मी व्हिडिओ पाहूनच यांच्याकडे आलेलो.
बरेच वेळेस भेटण्याची इच्छा झाली होती, परंतु नागेश भाऊ हे कुठे राहत आहेत नेमकं मला सुद्धा माहित नव्हतं, कारण तर मी हिंगोलीचा आहे. आणि आज रोजी या व्हायरल व्हिडिओने नागेश भाऊ यांची भेट करून दिली, तर खूप चांगलं वाटलं. नागेश भाऊ अतिशय प्रामाणिक आहेत. मराठी क्रीडागिरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. नागेश भाऊ सुद्धा युट्यूबला आहेत, तर आपल्या युट्यूबचं काय नाव आहे सर ते सुद्धा एक वेळ सांगा. आपल्या 3 आयडिया आहेत मित्रांनो. युट्यूबला नागेश गंगावणे, त्याच्यावर जी शॉर्ट फिल्म काढली ती विदर्भातली पहिली शॉर्ट फिल्म सर, एवढी व्हायरल झाली. बरोबर, पहिली शॉर्ट फिल्म. आणि वाशिमची पण म्हणलं तरी चालते, कारण याच्या आधी अशी शॉर्ट फिल्म निघली नाही आणि एवढी व्हायरल पण झाली नाही. आणि फेसबुकला पण नागेश गंगावणे, त्याच्यावर पण मला वाटते 80 का 90,000 फॉलोअर्स आहेत कदाचित. सर मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता हिंगोलीच्या हॉटेलचा. या ठिकाणी तुम्ही खिचडी भजे खाल्ले होते आणि त्या ठिकाणी स्तुती सुद्धा केली होती. तर हिंगोलीची खिचडी कशी आहे? ब्रँड ती हिंगोलीची खिचडी जी आहे ती आमच्या वाशिमकरांना भेटत नव्हती. बरोबर. आणि कारण वाशिमचा मीच आहे नाही, तर असे बरेच जण स्पेशल खिचडी खायला हिंगोली जातात. बरोबर. मग आम्ही खाता विचार करणार बायकोनं हीच खिचडी आपण वाशिमसाठी जर सेवेत आणली तर मग ते आमचं लय झालं, चालेल का नाही. बरीच चर्चा झाली त्याच्यावर. 2 महिने त्याच्यावर घातले आम्ही, चालेल का नाही. तिकून व्यवसाय चालू करायचं सर. खरंच असं काय हे नाही लागत, भांडवल लागत नाही, मेहनत फक्त आत्मविश्वास पाहिजे स्वतःचा. आणि सोबत जे असते का नाही आपल्या, समजा आता कुणाला आई वडील असन, त्यांना थोडी तरी साथ पाहिजे, किंवा मग मित्राची, भावाची, बायकोची थोडी तरी साथ पाहिजे. नसलीच कोणाची साथ तर स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि चालू करायचं. काहीच नव्हतं माझ्याकडे धंदा चालू करायला. फक्त इथं येऊन जागा बघितली की मला फॅन वगैरे भेटले, चाल घेऊन टाकूनच जागा. हे पूर्ण सेटअप ज्यांचं आहे ते होमगार्ड मध्ये येतं, त्याने आपल्याला फक्त 3,000 रुपये म्हणजे 100 रुपये रोज दिले. आपला धंदा बऱ्यापैकी चालतो इथं. की वाशिमचा रेकॉर्ड तोडला आपण. वाशिमला याच्या आधी कोणाची 10 ते 12 किलो विकली नाही. आणि विशेष तुमच्या हॉटेलचं काय वैशिष्ट्य आहे? आमच्या हॉटेलची जे नागेश गंगावणे अमृततुल्य आणि चिव नाश्ता सेंटरचं वैशिष्ट्य असं एकच आहे की महाराष्ट्रात नाही असं कोणत्याच हॉटेलला एवढी सुविधा नाही आतापर्यंत. आणि असं तर मग चार्ज जास्त असतात. इथं सगळ्यात स्वस्त 10 रुपयात पोहे. जे इंडियन आर्मी आणि पोलीस भरतीची जी तयारी करणार लेकर येतं त्याच्यासाठी फक्त 10 रुपयात पोहे. आणि खिचडी आहे फक्त 15 रुपये प्लेट. भजे मुंगाचे येतं 15 रुपये प्लेट. चहा फक्त 5 रुपयाचा बिना पाण्याचा. आणि एवढं करून पण 2 गोष्टी आम्ही खास ठेवल्या याच्यातनी. 5 वर्ष आतील मुलींना आमच्या हॉटेलवर दूध फ्री आहे, मोफत, 1 रुपया घ्यायचा नाही. आणि 70 वर्षाची जी माणसं आहेत, समजा 70 पासून वर जे काय असेल ते, त्यांनी कितीही नाश्ता केला त्यांना फुकट आहे, मोफत डायरेक्टली. आणि जे ड्रायव्हर बांधव आहेत, मग ते एसटीचे असो का ट्रॅव्हलचे असो का रेल्वेचे असो का मग इतर प्रायव्हेट असो, कोणतेही ड्रायव्हर असो, त्यांच्यासाठी आमच्याकडे कढी आणि रस्सा फ्री आहे. काय व्हायचं हे ठेवण्याचं कारण काय आहे? कारण जेव्हा मी माझ्या बाबासोबत वाशिमला यायचो का कोण्या शहरात जायचो, बाबाच्या ह्याच्यात म्हणजे असं कधी पैसे राहायचे कधी नसतात. समजा आपण शेतकरी माणसं, पण त्याच्यात मी पैसे नसल्यावर हाटलीत तुम्ही जा, जरा अलग फील होईल. असं वाटतं मग आपण जर इथे जेवाय बसलो ते म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ते राईट, त्याला ऑर्डर द्यास लागते काय ना काही, आम्हाला हे आण. पैसेच नसल्यावर काय म्हणावं, आपला तिथं पाणी प्यायचा पण हक्क नसते. म्हणून आम्ही म्हणलं की न्यूनगंड न बाळगता आमच्या हॉटेलमध्ये बिंदास या आणि जेवण करा. तुम्ही जर आमच्या हॉटेलमध्ये येऊन जेवण केलं तर आम्ही तुम्हाला थंड फिल्टरचं पाणी पाजू आणि त्याच्याबरोबर आम्ही तुम्हाला कढी किंवा रस्सा फ्री देऊ. अतिशय चांगला उपक्रम आहे आणि दादाची खूप मेहनत आहे. नक्कीच माझ्याही सुद्धा चॅनलला फॉलो करा आणि दादाच्या सुद्धा करा. जय श्री.